ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतोय. आज आपण या व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी विविध घटकावरील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सराव संच 1, सराव संच 2, सराव संच 3 तसेच 4 व 5 यामधील उदाहरणं आपण याच पद्धतीने पाहिलेली आहेत. या व्हिडिओमधील उदाहरणे पाहत असताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उदाहरण वाचा, व्हिडिओ पॉज करा, उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा व आपले उत्तर चेक करा. आपले उत्तर बरोबर आहे का याची खात्री करा. अशाच पद्धतीने या व्हिडिओमधील सर्व उदाहरणे पहा. की आपण किती उदाहरणे बरोबर सोडलीत हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. प्रश्न क्रमांक पहिला वाचतोय पहा. एका शाळेतील 500 विद्यार्थ्यांपैकी 19% मुले सहलीला गेली, तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीयेत? प्रश्नामध्ये काय दिले पहा आपल्याला. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिले 500 विद्यार्थी. किती टक्के मुलं सहलीला गेली? 19% मुलं गेली. आणि प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सहलीला गेले नाहीयेत म्हणजे न गेलेली विद्यार्थी काढायचे. दोन पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. मी दोन्ही पद्धतीने सोडवून दाखवतो. सुरुवातीला 500 विद्यार्थ्यांपैकी 19% मुलं सहलीला गेली, तर किती मुलं सहलीला गेली हे काढायचं असेल तर आपल्याला 500चे 19% काढावं लागेल. बरोबर किती? पहा 500चे 19% काढताना 500 गुणिले 19/100 टक्के म्हणजे छेद 100. या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य कॅन्सल. 19 5 55. 55 विद्यार्थी सहलीला गेले. आपल्याला विचारले काय पहा, सहलीला न गेलेले विद्यार्थी विचारलेत. मग सहलीला न गेलेले विद्यार्थी हे जर काढायचे असेल तर एकूण विद्यार्थी 500 वजा 95. वजाबाकी करावं लागेल पहा. 4 9 10. 10तून 5 गेले 5 0 4. 405 विद्यार्थी सहलीला गेलेले नाही आहेत. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवता येईल पहा. 19% मुलं सहलीला गेलेली आहेत. म्हणजे जर विद्यार्थी 100 असतील तर सहलीला गेलेले किती? वजा 19. 19 आणि किती 100? 81. याचा अर्थ 81% विद्यार्थी सहलीला गेलेले नाही आहेत. तर 500चे 81% काढून घ्या. 500 गुणिले 81/100. या शून्याला शून्य कॅन्सल, या शून्याला शून्य कॅन्सल. 5 1 5 8 45. 405 विद्यार्थी सहलीला गेले नाही आहेत. याही पद्धतीने आपले हेच उत्तर येईल. तुम्हाला जे पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 2 पहा. 25 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येची विभाजक आहे? प्रश्न समजून घ्या. 25 ही संख्या कोणत्या संख्येची विभाजक आहे? याचा अर्थ हे दिलेल्या संख्या या विभाज्य आहेत. म्हणजे 25 न निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला शोधावी लागेल. पहा पहिला पर्याय क्रमांक 1 1680 भागिले 25. जर 25ने 1680ला निशेष भाग जात असेल तर 1680 चे 25 हा विभाजक असेल. विभाजक म्हणजे ज्या संख्येने दिलेल्या संख्येला जर निशेष भाग जात असेल तर ती संख्या दिलेल्या संख्येचं विभाजक आहे असं म्हटलं जातं. पहा 25ने 1680ला आपण पाहूया. 25 सख्ख 150, 25 सत्त 250, 25 सख्ख 150. 168 वजा 150 8 1 0 80. आता बघा 25च्या पाड्यामध्ये 180 नाही आहे. 25 सत्त 250 7 आणि खाली 5 बाकी उरते. म्हणजे 1680चा विभाजक 25 नाही आहे. पर्याय क्रमांक 2 पहा. 1040 छेद 25. 25 चोक 100. काय झाले 4 0. 25च्या पाड्यामध्ये 40 नाही आहे. म्हणजे 1040चा पण 25 हा विभाजक नाही आहे. पर्याय क्रमांक सी पहा. 1190 भागिले 25. 25 पाचा 125. 25 चोक 100. खाली राहिले 19 0. 25च्या पाड्यात 190 नाही आहे. म्हणजे सी हे आपलं ऑप्शन नाही आहे. म्हणजे डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. 2500 भागिले 25. 25 एके 25. 25 एके 25. 25 0 0. 25 0 0. 100 निशेष भाग गेला. याचा अर्थ 25 ही संख्या 2500ची विभाजक आहे. लक्ष सर्वांच्या.
या या प्रश्नामध्ये आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात आलं असतं की 2500ला 25ने निशेष भाग जातो आहे, म्हणून याचं पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. त्रिकोण ABC, या ठिकाणी त्रिकोण या ठिकाणी पाहिजे होता. त्रिकोण ABC मध्ये यम कोण ए हा 70 अंशाचा आहे, कोण बी हा 45 अंशाचा आहे, तर कोण सी किती अंशाचा असेल? त्रिकोण काढतो पहा. तुम्ही त्रिकोण कसाही काढू शकता. त्रिकोण ABC या ठिकाणी आपल्याला ए किती दिलाय पहा, ए 70 दिलाय, बी 45 आहे, आपल्याला सी काढायचं आहे. तर या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश. मग कोण ए दिले आपल्याला 70 अधिक कोण बी पण दिलेलं आहे 45 अधिक कोण सी काढायचं आपल्याला बरोबर 180. 45 आणि 70 यांची बेरीज किती येते पहा, 5, 7 आणि 4 11, 115, 115 अधिक कोण सी बरोबर 180, कोण सी बरोबर 180 वजा 115. वजाबाकी करून घ्या, 180 मधून 115 वजा करा, उसना घ्यावा लागेल 7, 10, 5, 6, 0, 65 अंश. किती नंबर पर्याय पहा, 65 अंश. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याच पद्धतीत उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये चौकोन देतील, ते 4 कोणांच्या मापांपैकी 3 कोणाची मापं देतील, एका कोणाचं माप विचारतील, तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. यानुसार आपल्याला ते उदाहरण सोडवावं लागेल. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 4 पहा. 3/5 म्हणजे खालीलपैकी किती? आता या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा, आपल्याला अपूर्णांक दिलाय 3/5 आणि याचा आपल्याला जे पर्याय दिलेत ते टक्केवारीमध्ये, शेकडेवारीमध्ये. मग आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये रूपांतर करत असताना दिलेल्या अपूर्णांकाला 100ने गुणिले 100 करा, उत्तर मिळून जाईल तुम्हाला. 5 1 5, 5 2 10, 5 0 0, 20 त्रिक 60, 60%. 3/5 म्हणजे 60%. पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या पहा. प्रश्न क्रमांक 5. रमेशने 7 गायी 24,780 रुपयांना खरेदी केल्या. काही महिन्यानंतर त्यांनी त्या गायी किती रुपयांना विकाव्या म्हणजे 45% फायदा होईल? काय दिलंय पहा उदाहरणामध्ये, त्यांनी 7 गायींची किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत आहे, आणि आपल्याला काय विचारलंय, किती रुपयांना विकाव्या म्हणजे विक्री किंमत विचारली, तर 45% फायदा होईल. ज्या गोष्टी दिलेत, 7 गायींची खरेदी किंमत दिली, खरेदी किंमत बरोबर, आता ही 7 गायींची खरेदी किंमत आहे 24,780, 7 गायी, आणि त्या किती रुपयाला विकाव्या म्हणजे 45% फायदा होईल. आपल्या त्रैराशिक पद्धतीने उदाहरणे सोडवता येईल, सूत्राच्या सहाय्यानं पण सोडवता येईल. पहा, त्रैराशिक पद्धतीने मांडून घेऊया. जर गायीची किंमत 100 रुपये असेल तर ती 145 रुपयाला विकावा म्हणजे तिचं 45% फायदा होईल. मग 24,780ची वस्तू किती रुपयाला विकावी, x रुपयाला. आता हे समचलनाचे उदाहरण असतात. मग समचलनामध्ये तिरकस गुणाकार करायचा. पहा, आपलं उदाहरण काय तयार होईल, x गुणिले 100 बरोबर 24,780 गुणिले 145. आता x बरोबर 24,780 गुणिले 145 छेद 100 करावं लागेल. का छेद 100 पहा, इथं x गुणिले आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला आल्यानंतर ते भागिले होईल. या शून्याला हा शून्य गेला, 5ने भाग जातोय, 5 2 10, 5 2 10, 4 5 9 45, 2ने भाग जातोय पहा, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 9 18. काय उत्तर आलं आपलं पहा, राहिलं का 1239 गुणिले 29. 29ने गुणा, 29चा पाडा नसेल तर 9ने गुणा, पाठ नसेल तर 9 9 81, हातचेला 8, 9 3 27, 27 8 35ला 5, हातचेला 3,
9 त्रिक 9 दोन्ही 18, 18 3 1 21, हातचे 2, 9 एके 9, 9 2 11, दशकाचा 0, 9 दोन्ही 18, हातचे 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, बे दोन्ही 4, बे एक बे, बेरीज करा 1 8 आणि 5 13, हातचे 1, 7 8 9, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3, 35,931 रुपयांना त्या गायी विकल्या पाहिजेत. किती नंबर पर्याय बरोबर आहे पहा. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर आहे. 35,931. म्हणजे 24,780 रुपयांना घेतलेल्या गायी 35,931 रुपयांना विकाव्या म्हणजे 45% फायदा होतोय. लक्ष सर्वांच्या पहा. सूत्राच्या सहाय्याने कसं सोडवता येईल आपल्याला. आता इथं विक्री किंमत विचारले. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत छेद 1 गुणिले 100 अधिक शेकडा नफा छेद 100 या सूत्राचा वापर करून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. त्रैराशिक पद्धतीने या पद्धतीनं सोडवू शकता. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 6 पहा. अक्षयकडे 20 पेरू व 2.5 डझन आंबे आहेत, तर आंब्यांचे पेरूशी असलेले गुणोत्तर किती. बघा आपल्याला काय विचारले त्यांनी. दिलेलं काय पहा. 20 पेरू आणि 2.5 डझन आंबे दिलेत आणि आंब्याचे पेरूशी असलेले गुणोत्तर विचारलेले आहे. पहा इथं पेरूची संख्या दिलेली आहे 20 आणि 2.5 डझन आंबे आहेत. अडीच डझन. मग 2.5 डझन आंबे म्हणजे किती आंबे. 1 डझन म्हणजे 12, 2.5 म्हणजे 2.5 गुणिले 12, 12 पंचे 60, 6 12 2 24, 24 आणि 7 30, दशांश चिन्ह 30 आंबे. मग आपल्याला गुणोत्तर कोणाचं काढायचं आहे पहा. आंब्याचे पेरूशी काढायचे. म्हणजे आंब्याचे पेरूशी काढायचे म्हणजे आपल्याला 330ला 20चे प्रमाण काढायचे. बघा 30/20, 30 बरोबर या शून्याला हा शून्य गेला, 3/2 म्हणजेच 3/2 हे आपलं गुणोत्तर येईल. किती नंबर पर्याय पहा. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. जर आपल्याला या उदाहरणामध्ये पेरूचे आंब्याशी गुणोत्तर विचारलं असतं तर ते 2:3 आलं असतं. आपल्याला जे प्रश्नामध्ये जे विचारले त्या पद्धतीने आपलं उत्तर काढायचं आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. 9,750 या संख्येला खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व संख्यांनी निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय की दिलेल्या या ए बी सी आणि डी यामधील प्रत्येक संख्येनं 9,750ला भागला असता बाकी शून्य आली पाहिजे, त्याला निशेष भाग करा असे म्हणायचं. आता पहा या ठिकाणी एकक स्थानी शून्य आहे. 9,750 संख्या लिहून घेऊया आपण. एकक स्थानी शून्य असेल तर त्या समसंख्येनं 2ने भाग जातोय कारण ही समसंख्या आहे. 2 पहा ए मध्ये पण 2 आहे, बी मध्ये 2 आहे, सी मध्ये 2 आहे आणि डी मध्ये पण 2 आहे. त्यानंतर जर दशक स्थानी शून्य असेल तर 10ने निशेष भाग जातो. या ठिकाणी 5ने आणि 10ने निशेष भाग जातो. या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी नाही आहे डी मध्ये, म्हणजे या ठिकाणी डी हे ऑप्शन कॅन्सल झाले. आता राहिला ए बी आणि सी. त्यानंतर 3ची कसोटी पहा. 3ची कसोटी काय सांगते. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. 9 अधिक 7 अधिक 5 अधिक 0, 7 7 आणि 5 12, 12 आणि 8 20 आणि 1 21. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 21ला 3ने निशेष भाग जातोय म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर लिहिता येते. त्यानंतर एकक स्थानी शून्य असल्यामुळे 5ने पण निशेष भाग जातोय म्हणजे या ठिकाणी पण 5 आहे, या ठिकाणी 5 नाही आहे. आता पहा या ठिकाणी 9ने भाग जाणार नाही आहे. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9 किंवा 9च्या पटीमध्ये असेल तर सी कॅन्सल झाला आणि या ठिकाणी 4 आहे, 4ने या ठिकाणी 50ला निशेष भाग जात नाही आहे. 4ची कसोटी वापरून म्हणजे बी कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ 9,750 या संख्येला 2ने निशेष भाग जातो, 5ने निशेष भाग जातो, 3ने निशेष भाग जातो आणि 10ने सुद्धा निशेष भाग जातो. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 8 पहा. 240 मापाच्या कोणाला काय म्हणतात. 240 अंश पाहिजे या ठिकाणी. 240
अंश मापाच्या कोणाला काय म्हणतात? पहा पहिला पर्याय काय आहे? शून्य कोन, विशाल कोन, सरळ कोन आणि प्रविशालन कोन. या ठिकाणी शून्य कोन तर हे आपलं उत्तर नसणार आहे पहा, कारण शून्य कोनाची व्याख्या काय? ज्या कोणाचे माप 0 अंश असते त्या कोणाला 0 अंश म्हणतात, 0 अंश कोन असे म्हणतात. एक नंबर कॅन्सल झाला. ए. बी. विशाल कोन कशाला म्हणायचं? ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असेल अशा कोणाला विशाल कोन म्हणायचं. याचं माप किती आहे पहा, 240 अंश आहे. बी कॅन्सल झाला. सरळ कोन कशाला म्हणायचं? ज्या कोणाचे माप हे 180 अंश असते अशा कोणाला सरळ कोन म्हणायचं. इथं 240 आहे म्हणजे सी कॅन्सल झाला. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रविशालन कोन आहे. प्रविशालन कोनाची व्याख्या काय पहा, ज्या कोणाचे माप हे 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी असतं अशा कोणाला काय म्हणायचं? प्रविशालन कोन असे म्हणतात. व्याख्या नीट लक्षात ठेवा. 180 अंशापेक्षा जास्त व 360 अंशापेक्षा कमी. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 9 पहा, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता खालीलपैकी कोणते कोन परस्परांचे पूरक कोन असतात? आता काय दिले आपल्या? दोन समांतर रेषा, छेदिका आणि परस्परांचे पूरक कोन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा दोन समांतर रेषा, या दोन समांतर रेषा आपण नाव देऊया ए बी आणि सी डी. या दोन समांतर रेषा आहेत आणि याला एका छेदिकेने छेदलेला आहे, रेषा एलनं छेदलेला आहे. तर जे कोणते कोन परस्परांचे पूरक असतात? पूरक कोन म्हणजे काय? ज्या कोणांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते अशा कोणांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणायचं. या ठिकाणी संगत कोन पहा, या ठिकाणी संगत कोन जर दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोन हे समान मापाचे असतात. या ठिकाणी याचा हा संगत कोन आहे, म्हणजे याचं जेवढं माप असेल तेवढंच या कोणाचं पण माप असणार आहे, म्हणजे हे पूरक असू शकत नाहीत. त्यानंतर आंतरकोन मात्र परस्परांचे पूरक असतात. आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतर सी मध्ये पहा व्युत्क्रम कोन दिलाय. व्युत्क्रम कोन सुद्धा एकमेकांचे एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात, आणि विरुद्ध कोन सुद्धा एकमेकांचे समान मापाचे असतात. त्यामुळे हे ऑप्शन डी येणार नाही, सी येणार नाही, बी हे आपलं बरोबर आहे. लक्ष सर्वांच्या पहा, खूप सोपं आहे. नवोदयमध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, x - 5/7 बरोबर 5. तर एक्सची किंमत किती? आपल्या एक्सची किंमत काढायची आहे पहा. आता x - 5/7 बरोबर 5. आता या ठिकाणी छेद 7 आहे, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर हे गुणिले होईल, काय तयार समीकरण तयार होईल x - 5 बरोबर 5 × 7. x - 5 बरोबर 7×5 = 35. हे वजा 5 आहे, उजव्या बाजूला अधिक होईल, x बरोबर 35 + 5, x बरोबर 35 आणि 5 40. किती नंबर पर्याय बरोबर आहे पहा? 40. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. आणखी कोणत्या पद्धतीने सोडवता येईल पहा? x - 5/7 बरोबर 5. उजवी बाजू 5 आहे, डाव्या बाजूला x ची किंमत किती लिहावी? म्हणजे याचं उत्तर 5 येईल. आपण 40 घेतली, 40 - 5/7. 40 मधून 5 गेले 35, 35/7, 7 × 7, 7×5 = 35. उत्तर आले 5, 5 बरोबर 5. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 11 पहा, राजेशला एक भिंत रंगवायला 20 तास लागतात, तर 8 तासात तो किती काम करेल? काय दिलंय पहा आपल्याला? राजेशला एक भिंत रंगवायला 20 तास लागतात, त्याने 8 तास काम केलंय, तर तो किती काम पूर्ण करेल? पहा गणित खूप सोपं आहे, काळजीपूर्वक आपल्याला सोडवावं लागेल. एक काम करायला त्याला एक भिंत रंगवायला पूर्ण 20 तास लागतात, त्यानं 8च तास काम केलंय, म्हणजे त्यानं काय केलंय पहा 20 तासापैकी फक्त 8 तास काम केलंय. तर किती काम केलं मग त्यानं? 8/20 तास काम केलं. मग 8/20 तर पर्याय नाही आहे बघा. 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, 2/5
2/5 पर्याय क्रमांक बी आहे. म्हणजे 20 तासापैकी 8 तास म्हणजे ते 2/5 तास झाले. 2/5 काम झालं. म्हणजे 20 एक भिंत रंगवायला जर 20 तास लागत असतील तर 8च तास काम केलं तर त्यानं 5 भागापैकी फक्त 2 भाग काम केलं. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 12 पहा. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? काय दिले आपण त्याखाली अंडरलाईन करूया. 7 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 47 आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक आपल्याला विचारलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला कोणत्या 7 क्रमवार 7 विषम संख्यांची सरासरी 47 हे काढावं लागेल. सरासरी म्हणजे काय तर त्या 7 क्रमवार संख्येमधली मिडलची संख्या किंवा मधली संख्या त्याला त्याची सरासरी असं म्हणतो आपण. म्हणजे 47 ही सरासरी असेल आणि 7 क्रमवार विषम संख्या असतील तर 47च्या डाव्या बाजूला 3 आणि उजव्या बाजूला 3 संख्या असणार आहेत. म्हणजे उजव्या बाजूच्या 49, 51 आणि 53 आणि 47च्या डाव्या बाजूला 45, 43 आणि 41. पहा मग त्या 7 क्रमवार विषम संख्या कोणत्या झाल्या? 41, 43, 45, 47, 49, 51 आणि 53. म्हणजे याचे सरासरी किती येईल पहा 47 येईल. हे लक्षात आल्यानंतर पुढील प्रश्न सोडूया आपण. यातील सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्येतला फरक किती आहे? सर्वात मोठी संख्या 53 आहे आणि सर्वात लहान संख्या 41 आहे. फरक काढायचा आहे, वजाबाकी करा. 3 मधून 1 गेले 2, 4 मधून 5 मधून 4 गेले 1, फरक 12 आला. किती नंबर पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 13 पहा. 30 व 31 या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? आता उदाहरणामध्ये काय दिलंय पहा आपल्याला. 30 आणि 31 या सहमूळ संख्या आहेत, त्यांचा लसावी आणि मसावी, लसावी हा मसावीच्या किती पट आहे विचारलेला आहे. आपल्याला हे माहित आहे 30 व 31 दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. म्हणजे यांचा मसावी 1 आला आणि दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. म्हणजे 30 गुणिले 31 किती येईल पहा? 0, 3 1 3, 3 3 9, 930 आला लसावी. मसावी आला 1. आपल्याला काय विचारलंय पहा, लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर मसावी 1 आहे, लसावी 930 आहे, तर 930 हे 1च्या 930 पट आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. जर आपल्याला मसावी हा लसावीच्या किती पट आहे हे विचारलं असतं तर ते 1/930 हे आपलं उत्तर आलं असतं. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 15 शेवटचं उदाहरण. 10/20 दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने किती वर्षात दामदुप्पट होईल? आता पहा दिलंय का आपल्याला, दर दिलाय 20% दराने, कोणत्याही रकमेची रक्कम दिलेली नाही आहे, सरळ व्याजाने किती वर्षामध्ये दामदुप्पट होईल विचारलेलं आहे. अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये काय करायचं पहा. या ठिकाणी मुद्दल 100 रुपये घ्यायचे, मुद्दल बरोबर 100 रुपये. आता 100चे दामदुप्पट किती झालं पहा? 200 रुपये. मग 100चे 200 रुपये होण्यासाठी व्याज किती घ्यावं लागेल आपल्याला? व्याज 100 रुपये. म्हणजे 100 मुद्दलाचे 200 रुपये होत आहेत, म्हणजे दामदुप्पट. आपल्याला दर दिलेला आहे, आपल्याला काळ विचारलाय, तर काळ बरोबर किती? तर काळाचं सूत्र काय पहा, काळ बरोबर सरळ व्याज गुणिले 100 छेद मुद्दल गुणिले दर. काळ बरोबर सरळ व्याज 100 गुणिले 100 छेद मुद्दल 100 गुणिले दर 20. या 100ला 100 कॅन्सल झालं, 20 1 20, 20 5 100, 5. तर 5 हे वर्षामध्ये आलं. किती नंबर पर्याय पहा? पर्याय क्रमांक ए आहे. याचा अर्थ कोणत्याही रकमेची 20 वर्ष 10/20 दर असेल तर 5 वर्षामध्ये त्याची दामदुप्पट होते. लक्ष सर्वांच्या. या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या
वेगवेगळ्या घटकावरील वेगवेगळी उदाहरणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.